साधे केंद्रकी पेशी, दृश्य केंद्रकी पेशी याची माहिती आपण पाहिलेली आहे। त्याचबरोबर सेल कंपोनेंट्स, त्यामध्ये सेल वॉल याची माहिती पाहिलेली। सेल वॉल, इट इज द outermost covering of plant cells, algae cells, fungi cells that protect the component of cell from outside attack. बाह्य कुठलाही आघात असेल त्याच्यापासून आतील पेशी अंगकांचं संरक्षण करणे हे महत्त्वाचं कार्य पेशी भित्तिकेचं आहे, हे आपण गेल्या पाठामध्ये पाहिलेलं आहे। Cell wall is made from mainly cellulose and pectin. These are the two components from which cell wall forms. Another components like suberin, lignin that are also included in the formation of cell wall as per need. जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे लिग्निन, सुबेरिन यासारखे घटक सुद्धा पेशी भित्तिकेमध्ये ऍड झालेले असतात। सॉरी, then next cell component, that is the plasma membrane or cell membrane. पेशी आवरण, प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी आवरण। तर पेशी आवरण हे सुद्धा महत्त्वाचं आवरण आहे पेशीच्या दृष्टीने। दोन्हीमध्ये आढळते, वनस्पती पेशी असेल, प्राणी पेशी असेल, दोन्हीमध्ये सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आढळते। तर हे मेम्ब्रेन प्राणी पेशीमध्ये, वनस्पती पेशीमध्ये सेल वॉलच्या आतल्या बाजूला असते, सेल वॉल आउटसाइड मेम्ब्रेन आहे, त्याच्या खालच्या बाजूस सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन हे आवरण आढळते। दिस मेम्ब्रेन इज व्हेरी थिन, अत्यंत पातळ असते। सेल मेम्ब्रेन इज व्हेरी थिन, फ्रॅजाइल म्हणजे नाजूक आहे, इलास्टिक इन नेचर लवचिक सुद्धा, अत्यंत पातळ, नाजूक आणि लवचिक या स्वरूपाचं हे आवरण आहे। Separate the cell component from outside environment. पेशीच्या बाहेर जो भाग आहे त्याच्यापासून पेशीच्या आतील जे अंगके आहेत ते सेपरेट करण्याचं काम हे प्लाझ्मा मेम्ब्रेन करते। प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे पेशी अंगकांचं संरक्षण होते। It protect and separate the cell component from outside medium. It is outermost membrane in the animal cell. प्राणी पेशीमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन हेच बाह्यतम आवरण असते। वनस्पती पेशीमध्ये मात्र सेल वॉल is the outermost membrane. In animal cell, cell membrane or plasma membrane is the outermost membrane. लक्ष देत आहे, प्राणी पेशीमध्ये हे बाह्यतम आवरण आहे। तर हे बाह्यतम आवरण प्राणी पेशीच्या बाबतीत त्याची रचना कशी आहे ते आपण पाहूया। स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन। In the plasma membrane there are protein molecules are embedded in the two layer of phospholipid. Two layers of phospholipids. There are protein molecules are embedded in the two layers of phospholipids. इथं आपण आकृतीमध्ये दाखवलं this yellow colored lipid layer वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आपण लिपिड लेयर दाखवलेली आहे। त्याच्यामधल्या भागामध्ये these are the protein molecules. Protein molecules embedded in the two layers of lipid. लिपिड बायलेयर, लिपिडच्या दोन लेयरच्या मध्ये प्रथिनांचे रेणू अडकलेले असतात किंवा बुडालेले असतात, अशी रचना प्लाझ्मा मेम्ब्रेनची आहे किंवा सेल मेम्ब्रेनची आहे। प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन द टू लेयर्स ऑफ फॉस्फोलिपिड्स। इथे लक्षात या आकृती अशीच काढलेली आहे। आता या सेल मेम्ब्रेनच्या बाबतीत
cell membrane or plasma membrane is also called as a selectively permeable membrane. इथे एक शब्द लिहिला आहे selectively permeable membrane. Plasma membrane is also called as a selectively permeable membrane because त्याला मराठीत म्हणतात निवडक्षम पारपटल. निवडक्षम पारपटल सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन असं का म्हणतात? तर या मेम्ब्रेन मधून तर याला हे मेम्ब्रेन पार करण्यासाठी कुठलीही जागा नाही किंवा मार्ग नाही. तर या बाह्य भागातून पेशीच्या आतमध्ये जर एखाद्या पदार्थाला यायचं असेल, समजा ऑक्सिजनचा रेणू आहे तो पेशीच्या आतमध्ये त्याला प्रवेश करायचा किंवा इतर कुठलाही न्यूट्रिएंट्सचा मॉलिक्युल्स असेल, ग्लुकोज असेल, वॉटर मॉलिक्युल्स असतील, सॉल्ट मॉलिक्युल्स असतील किंवा ऑक्सिजन असेल, पेशीच्या बाह्य भागातून पेशीच्या आतमध्ये त्याला प्रवेश करायचा. तो कसा करणार? तर हे जे मेम्ब्रेन आहे सेल मेम्ब्रेन पेशीच्या कडेने असते सेल मेम्ब्रेन. याच्यातून पेशीच्या आत प्रवेश करायचा आहे तर कोणत्या रेणूंना आतमध्ये प्रवेश दिला जातो ते निश्चित आहे. जसं की ऑक्सिजन रेणूला आतमध्ये प्रवेश दिला जातो, ग्लुकोज रेणू असतील त्याला प्रवेश दिला जातो, इतर न्यूट्रिएंट्स असतील पेशीला उपयोगी असणारे पेशीला आवश्यक असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत अमायनो ऍसिड्स किंवा इतर कुठलेही न्यूट्रिएंट्स असतात त्यामध्ये पेशीच्या आत या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या थ्रू आतमध्ये प्रवेश करतात. या पटलाला सेल मेम्ब्रेनला नाव आहे सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन. असं नाव का दिलंय? निवडक्षम पारपटल असं नाव का दिलंय? तर निवडून घटक आतमध्ये प्रवेश दिला जातो. सिलेक्टिव्ह जे घटक आहेत त्यांनाच आतमध्ये प्रवेश दिला जातो, इतर अनावश्यक घटकांना प्रवेश दिला जात नाही. जे आवश्यक घटक आहेत पेशीला ऑक्सिजन असेल, पाणी असेल, सॉल्ट्स असतील, इतर न्यूट्रिएंट्स असतील, अमायनो ऍसिड्स असतील, फॅटी ऍसिड्स असतील, या न्यूट्रिएंटला आतमध्ये प्रवेश दिला जातो म्हणून त्याला नाव आहे निवडक्षम पारपटल. लक्षात येते शब्दाचा अर्थ? निवडक्षम पारपटल सिलेक्टिव्हली परमेबल मेम्ब्रेन असं का म्हणतात? तर निवडून पदार्थाला आतमध्ये प्रवेश दिला जातो, इतर पदार्थांना अनावश्यक पदार्थांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाही म्हणून त्याला नाव आहे selectively permeable membrane because it allows to enter the useful substances in the cell as like oxygen, water molecules, amino acids, fatty acids or other nutrients. This membrane allows that nutrient enter into the cell. That's why it is called as selectively permeable membrane. याला निवडक्षम पारपटल का म्हणतात? तर निवडून आवश्यक पदार्थ आतमध्ये प्रवेश दिला जातो पेशीच्या आत, अनावश्यक पदार्थाला आतमध्ये येऊ दिलं जात नाही म्हणून हे असं म्हणतात निवडक्षम पारपटल. 2 मार्कासाठी प्रश्न विचारतात. Why does cell membrane or plasma membrane is said to be selectively permeable membrane? Why the plasma membrane or cell membrane is said to be selectively permeable membrane? Because it allows to enter the nutrient molecules, salt molecules, water molecules, oxygen molecules enter into the cell. That's why plasma membrane or cell membrane is called as selectively permeable membrane. लक्षात? हा 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो शास्त्रीय कारणे द्यामुळे. Why the plasma membrane is called as selectively permeable membrane. लक्षात? त्याचबरोबर आणखी एक इथे व्याख्या दिलेली आहे होमिओस्टॅसिस अशी एक व्याख्या आहे. याचा अर्थ आहे मराठीमध्ये समस्थिती. होमिओस्टॅसिस मराठीमध्ये म्हणतात त्याला समस्थिती. समस्थिती होमिओस्टॅसिस व्याख्या कशी बघा. इफ एनी चेंज इन द outside environment
then no any change occur in the cellular environment. If any change occur outside environment, म्हणजे पेशीच्या बाहेर कुठलाही बदल झाला तरी सुद्धा पेशीच्या आत तसाच बदल होईल असे सांगता येईल. पेशीच्या बाहेर कुठलाही बदल झाला तरी सुद्धा पेशीच्या आत तो बदल होत नाही. यालाच म्हणतात समस्थिती. म्हणजे पेशीच्या आतील वातावरण वेगळं ठेवलं जातं. बाहेरचं जे वातावरण आहे पेशीच्या बाहेर त्याच्यापेक्षा पेशीच्या आतलं वातावरण वेगळं ठेवलं जातं किंवा बदलत नाही. पेशीच्या बाहेरचं वातावरण बदललं तरी सुद्धा पेशीच्या आतलं वातावरण तसं बदलत नाही. हे कशामुळे होत आहे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस ऑकर ड्यू टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट अलाउज टू एंटर द युजफुल सबस्टन्सेस while it prevent the non-useful substances to enter into the cell. या आवश्यक पदार्थ त्यांना पेशीच्या आतमध्ये येऊ दिले जात नाही. आवश्यक पदार्थांना आतमध्ये येऊ दिले जाते. म्हणजेच बाहेरचं वातावरण जरी बदललं पेशीच्या बाहेर काय असते इतर पेशी, रक्त, प्लाझ्मा यासारखे घटक असतात. बाहेर वातावरण बदललं तरी सुद्धा पेशीच्या वातावरण बदलत नाही. कशामुळे तर प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर या स्थितीला नाव आहे समस्थिती. या स्थितीला काय नाव आहे समस्थिती. जसं मानवाच्या बाबतीत समजा वर्गामध्ये गोंधळ चालू आहे आणि एक विद्यार्थी वाचत बसतो. एक विद्यार्थी बेंचवर वाचत बसलेला आहे आणि बाकीचे विद्यार्थी गोंधळ करतात. म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्याचा गोंधळ जरी चालू असला तरी एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास चालू असतो. म्हणजे त्याच्यावर त्या गोंधळाचा परिणाम होत नाही. त्याची स्थिती कशी आहे स्थितप्रज्ञ असं मराठीत शब्द आहे. स्थितप्रज्ञ त्याची स्थिती आहे. तसं पेशीच्या बाबतीत बाहेरचं वातावरण जरी बदललं तरी सुद्धा पेशीच्या आतील वातावरण बदलत नाही कारण हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. या स्थितीला नाव आहे समस्थिती किंवा होमिओस्टॅसिस. If any change occur outside the cell, there is no any change in the cellular environment. That state occurs due to plasma membrane and it is called as homeostasis. Homeostasis ही सुद्धा एक मार्काला व्याख्या विचारली आहे. लक्षात आलं होमिओस्टॅसिस म्हणजे काय किंवा समस्थिती म्हणजे काय. यानंतर ऍक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. आता बघा पेशीच्या बाबतीत दोन प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज होतात. आपण वरच्या बाजूला येतो हे लक्षात आलं बघा. स्ट्रक्चर ऑफ सेल मेम्ब्रेन. इट इज थिन, फ्रॅजाइल, इलास्टिक in nature. It allows to enter the useful substances in the cell. It protect and support the cellular content or component of the cell. Structure: protein molecules are embedded in the two फॉस्फोलिपिड लेयर. लिपिडच्या दोन लेयरच्या आतमध्ये प्रथिनांचे रेणू बुडालेले असतात. अशी रचना प्लाझ्मा मेम्ब्रेनची आहे. प्रोटीन मॉलिक्युल्स आर एम्बेडेड इन द टू लेयर ऑफ फॉस्फोलिपिड्स. दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा लेयर. And it is called as selectively permeable membrane because it allows to enter the useful substances inside the cell, as like oxygen, water molecule, salt molecules, or another useful nutrients that allows to enter into the cell. While it prevents the entry of bad substances or non-useful substances, as like carbon dioxide or waste materials like uric acid, ammonia, that does not allow to enter into the cell. That's why the plasma membrane is called as selectively permeable membrane. And the definition of homeostasis: if any change occur outside the cell, there is no any change in the cellular environment due to plasma membrane. That state of cell is called as homeostasis. पेशीची ही अवस्था बाह्य वातावरण बदललं तरी पेशीच्या आतील वातावरण बदलत नाही. ती पेशीची अवस्था म्हणजे समस्थिती. असं इथपर्यंत आपण पाहिलं. आता पेशीच्या बाबतीत दोन क्रिया घडतात ज्यांच्यासाठी
ऊर्जेची आवश्यकता असते. ऊर्जेची आवश्यकता असते अशा दोन क्रिया आहेत, ऍक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी. पहा activities which consume cellular energy. First activity is endocytosis and second is exocytosis. Endocytosis and second is exocytosis. Endocytosis means to engulf the useful substances inside the cell through the plasma membrane. To engulf the useful substances like food material, nutrient material, oxygen, salts, water molecules. To engulf that. Engulf म्हणजे गिळंकृत करणे. प्लाझ्मा मेम्ब्रेनला तर इथून इकडे जायला मार्ग नाही, मार्गच नाही, परंतु आतमध्ये तर प्रवेश केला जातो. मग ते कसं गिळंकृत करणे. याच्या अगोदर आपण अमिबाच्या बाबतीत पाहिलं होतं. अमिबाला पाय नाही, मुखासारखा भाग नाही, चलनासाठी पाय नाही, तरी सुद्धा ते इकडून तिकडे फिरू शकतो किंवा पदार्थ गिळू शकतो. पाहिले. त्याच्या बाबतीत सिडोपोडिया दिसतात. अमिबाला सिडोपोडिया असतात. त्या सिडोपोडियाच्या सहाय्याने म्हणजे छोटे छोटे पाय, तात्पुरते पाय तयार केले जातात. अमिबाचे जे पेशी आवरण आहे त्याच्यापासूनच काही फोल्डिंग तयार करून छोटे छोटे पाय तयार केले जातात, सिडोपोडिया. किंवा जे अन्नकण असते ते डायरेक्ट गिळंकृत केले जातात. एंगल्फ द फूड मटेरियल इनसाइड द सेल मेम्ब्रेन. That process is known as endocytosis. म्हणजेच अंतर्ग्रहण प्रक्रिया, गिळण्याची प्रक्रिया. कारण इथून इथं मार्ग नाही, पेशीच्या आवरणाला कुठून रस्ता नाही आतमध्ये जाण्यासाठी. मग तो पदार्थ डायरेक्ट गिळला जातो आणि पुन्हा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तसं जोडतो. तात्पुरता रस्ता तयार केला जातो, तात्पुरता रस्ता तयार केला जातो आणि पुन्हा तो रस्ता जोडला जातो. ही जी गिळण्याची प्रक्रिया आहे, गिळंकृत करण्याची प्रक्रिया अन्न पदार्थाच्या बाबतीत पेशीच्या आतमध्ये, त्याला नाव आहे एंडोसायटोसिस. इथं लक्षात, दिस ऍक्टिव्हिटी रिक्वायर सेल्युलर एनर्जी. या प्रक्रियेसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. दिस ऍक्टिव्हिटी ऑफ सेल रिक्वायर सेल्युलर एनर्जी. Another activity as like endocytosis, that is exocytosis. बहिक्षेपण. हे अंतर्ग्रहण आणि हे बहिक्षेपण. अंतर्ग्रहण म्हणजे पेशीच्या आतमध्ये पदार्थ गिळंकृत करणे, कुठलाही असेल, ऑक्सिजन असेल, सॉल्ट असतील, अन्नकण असतील, ते आतमध्ये घेणे. एंडोसायटोसिस. एक्झोसायटोसिस means the waste material which are produced inside the cell by various cell components like Golgi complex, endoplasmic reticulum. These component produces various mitochondria produces various waste materials. That waste materials thrown out from the cell membrane. पेशी आवरणातून ते बाहेर टाकले जातात, इकडून इकडे पुन्हा बहिक्षेपित केले जातात. जसं की कार्बन डायऑक्साईड. प्राणी पेशींना कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता नसते. आतमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड तो काय केला जातो, बाहेर बहिक्षेपित केला जातो थ्रू द सेल मेम्ब्रेन. आणि नॉन युजफुल सबस्टन्सेस और वेस्ट मटेरियल्स लाइक कार्बन डाइऑक्साइड और एक्सेस वाटर और वेरियस, आप सब बोलना का कौन बोलते हैं, वेस्ट मैटर्स through the plasma membrane outside the cell. That process is called as exocytosis. Hello, आवाज कोणाचा येतोय? आवाज कोणाचा तरी येतोय मध्ये मध्ये.
मानसी कोण आहे? मानसी. आवाज मध्ये मध्ये करू नका. मानसी, आवाज येतोय बघा, साऊंड बंद करा. मानसी. Endocytosis and exocytosis. These are the two activities or processes require cellular energy. ज्याला ऊर्जेची आवश्यकता असते. या दोन्ही प्रोसेस. तर अशा या दोन प्रोसेस. While another processes which does not require cellular energy. त्या पेशीयोग्य इतर काही प्रक्रिया घडतात ज्यांना ऊर्जेची आवश्यकता नसते. त्या कोणत्या प्रक्रिया बघा. हे लक्षात आलं का? एंडोसाइटोसिस, एक्सोसाइटोसिस. Endocytosis means we engulf the food material from outside environment into the cell. For example, water, salt, oxygen, and other nutrients engulf into the cell through the plasma membrane or cell membrane. That process is known as endocytosis. The exocytosis, the waste matter or non-useful substances through the plasma membrane outside the cell. That process is exocytosis. आता या दोन्ही प्रक्रियेसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. These two activities require cellular energy. ओके. तर सेल्युलर एनर्जी न लागणाऱ्या म्हणजे पेशीची ऊर्जा आवश्यक नसणाऱ्या काही प्रक्रिया इथे दिसतात. Processes that don't consume cellular energy. त्यामध्ये बघा पहिली प्रक्रिया आहे डिफ्यूजन. Second process is osmosis. Diffusion मराठीमध्ये नाव आहे विसरण. Osmosis मराठीमध्ये नाव आहे परासरण. These two processes does not require cellular energy. या दोन्ही प्रक्रियेसाठी पेशी ऊर्जेची आवश्यकता नाही. Endocytosis, exocytosis require cellular energy, while diffusion and osmosis, that processes does not require cellular energy. These are physical processes. या दोन्ही भौतिक प्रक्रिया आहेत. यांना पेशीय ऊर्जेची आवश्यकता नाही. या भौतिक प्रक्रिया आहेत. यांना पेशीय ऊर्जेची आवश्यकता नाही. डिफ्यूजन म्हणजे काय? The small particles enter into the cell. The small particles enter into the cell or exit from the cell. That is called as diffusion process. For example, oxygen molecule, CO2 molecules. These are the very small particles or tiny particles. Oxygen molecule enter into the cell, while carbon dioxide molecules exit from the cell through the plasma membrane. That process occurs without cellular energy is known as diffusion. ऑक्सिजन आतमध्ये गेले, कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकले. ही भौतिक प्रक्रिया कुठलीही पेशी ऊर्जा न वापरता जी होते त्याला विसरण प्रक्रिया आपोआप होते. तिथे पेशीचा कुठलाही अंतर्भाव नाही. त्या पेशीला ऊर्जा खर्च करण्याची गरज नाही. आपोआप घडणाऱ्या प्रक्रिया डिफ्यूजन, ऑस्मोसिस, आपोआप घडणाऱ्या प्रक्रिया. These are physical processes. आणि वरच्या दोन आहे एंडोसाइटोसिस, एक्सोसाइटोसिस. तर पेशीला ऊर्जा खर्च करावी लागते. इथे मात्र ऊर्जा खर्च करावी लागत नाही. त्या आपोआप घडून येतात. त्या आपोआप घडून येतात. These are physical process automatically carried out without any consumed cellular energy. Small or tiny particles like oxygen and carbon dioxide enter into the cell and exit from the cell through the cell membrane. That is known as diffusion process. विसरण प्रक्रिया. येतं लक्षात? आता समजा फरशीवर थोडंसं पाणी पडलेलं आहे. एक उदाहरण सांगा. फरशीवर थोडंसं पाणी पडलेलं आहे. तिथं तुम्ही शेजारी त्याच्या फडकं टाकलं, सुती कपडा टाकला, तर काय होतंय?
सुती कपड्याचं टोप काय करायचं, पाण्यामध्ये थोडंसं बुडवायचं. पाणी काय होत आहे, आपोआप ते सुती कपड्यामध्ये सरकत सरकत पुढे जातं. सुती कपड्यामध्ये पाणी आपोआप सरकत पुढे जातं. म्हणजे ती प्रक्रिया आपोआप घडली. बरोबर आहे. तिथं सुती कपड्यामार्फत ऊर्जा वापरली गेली का, तर नाही. आणि सुती कपडा त्यातल्या पेशी कशा आहेत, मृत पेशी आहेत. त्या पेशी ऍक्टिव्ह आहेत का, जिवंत आहेत का, नाही. सुती कपड्यामध्ये कॉटनचे जे सेल्स असतील, कॉटनमध्ये असणारे सेल्स, वनस्पती पेशी आहेत, ते जिवंत आहेत का, तर नाही. आपोआप ते पाणी शोषून घेतात, आपोआप पाणी वर सरकतं. किंवा आपला रॉकेलचा दिवा असतो, चिमणी, त्यात वात असतात. समजा रॉकेलचा दिवा दाबलेला रॉकेल आणि वात वरून टाकली आपण, काय होतंय, रॉकेल वर सरकत जातंय आणि चिमणी पेटते किंवा दिवा पेटतो. म्हणजे रॉकेल वर सरकण्याची प्रक्रिया आपोआप होते ना, तिथं ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध होते. बरोबर आहे. आपोआप रॉकेल वर सरकत जाते. ती कशी आहे, फिजिकल प्रोसेस आहे. तिथं त्या वातीनं कुठली ऊर्जा वापरली का, वात कशाची आहे, कॉटनचीच आहे. बरोबर. त्या वाटीमधून रॉकेल वर सरकते, ते सुद्धा ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध. तिथं ऊर्जा वापरली का, वात कॉटनची असते, कॉटन मधल्या सेल्स असते, त्यातून मृत असतात, जिवंत नाही, तरी सुद्धा त्यातून रॉकेल पुढे पुढे सरकते. म्हणजे ते फिजिकल प्रोसेस आहे. तसंच पेशीच्या बाबतीत सुद्धा डिफ्युजन आणि ऑस्मोसिस या दोन प्रोसेस फिजिकल प्रोसेसेस आहेत. तिथे कुठलीही ऊर्जा वापरली जात नाही. ऑस्मोसिस तशीच प्रक्रिया आहे. इट इज ऑल्सो फिजिकल प्रोसेस. It depends upon the concentration of water. Where the concentration of water is high, from that high concentration of water, water flows from that high concentration to low concentration of water. That process is osmosis process. समजा आपण बेदाणे किंवा मनुके पाण्यामध्ये टाकले, दुसऱ्या दिवशी पाहिले तर ते फुगलेले असतात. बरोबर आहे. किंवा बदाम आपण पाण्यामध्ये टाकले, भिजू घातले, दुसऱ्या दिवशी ते फुगतात. किंवा हरभरे असते, आदल्या दिवशी भिजू घातले, दुसऱ्या दिवशी पाहिले तर फुगलेले दिसतात. त्याचं कारण काय, तर बाहेरचं पाणी आतमध्ये प्रवेश करतं. आवाज येत नाही, मला वाटतं टाइम संपला पाहिजे. ठीक आहे, टाइम ठीक आहे, टाइम संपलेला आहे, त्याच्यामुळे नेटवर्क व्यवस्थित चालू. ठीक आहे, उद्याच्याला पाहूया आपण पुढच्या तासात. संपले आता, 2 तास झाले. ठीक आहे, ओके, थँक्यू.